सर काय सांगाल, आज MSCBच्या अधिकाऱ्यांशी आपली बैठक झाली. वसई विरासाठी काय प्लॅन आहे आपला? सर्वप्रथम मी आपले अधीक्षक विद्युत अधीक्षक खंडारे साहेब आणि संजय खंडारे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीमचे मनापासून इथे अभिनंदन करतोय. गेल्या या 2-3 वर्षात खूप चांगलं काम MSCBच्या बाबतीत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर ते उभारत आहेत, त्यासाठी त्यांचे धन्यवाद. एक फार महत्त्वाचा विषय 2019ला ज्या वेळेला तोक्ते वादळ या वसई तालुक्यात आलं, त्यावेळेला ग्रामीण भागातील जनता जवळजवळ 3 दिवस अंधारात होती आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेचं सरकार असल्यामुळे आपले तिन्ही आमदार लोकनेते आप्पा, युवा आमदार सितीश ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांनी त्यावेळेला ग्रामीण भागासाठी अंडरग्राऊंड केबल कशी करता येईल, म्हणजे LT आणि ST पोले अंडरग्राऊंड ही लाईन कशी करता येईल यासाठी खूप प्रयत्न केले. आणि त्यावेळेला ते जवळजवळ मला वाटतं 1850 कोटीचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो विषय होता. NCRMP नॅशनल सायक्लॉन रिस्क मिडिएशन प्रोजेक्ट या अंतर्गत या ग्रामीण पट्ट्यात संपूर्ण वसई तालुक्यात जवळजवळ 3 किलोमीटर ज्या लाईन आहेत, ज्या ओपन कंडक्टर आहेत, त्या LT आणि ST कंडक्टर हे अंडरग्राऊंड हवं यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर फंडिंग वगैरे येत नव्हता आणि योगायोगाने आपल्याला त्या स्कीममधनं बाहेर काढलं. परंतु 10 जुलै 2024 रोजी मंत्रालयात ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस असताना आपल्या तिन्ही आमदारांनी त्यावेळेला परत एक सभा लावली. त्यावेळेला आपले अधीक्षक साहेब देखील उपस्थित होते आणि त्यावेळेला परत आपल्याला त्या स्कीममध्ये समाविष्ट करण्यात आलं. आणि फार आनंदाची बातमी आहे की आज या वसई तालुक्यात जे समुद्र किनाऱ्यापासनं 3 किलोमीटरची आपली अंडरग्राऊंड लाईन सँक्शन झालेली आहे. शिव इलेक्ट्रिकला ते कामही भेटलेलं आहे आणि मला वाटतं येत्या महिन्याभरात त्या कामाला सुरुवात होईल. जवळजवळ 210 कोटीचा फंड मला वाटतं MSCBला प्राप्त होत आहे. म्हणजे ही आपल्या वसईतील ग्रामीण भागातील लोकांना एक मला वाटतं एक चांगली बातमी आहे की यापुढे आपल्याला अंडरग्राऊंड जी मुंबईमध्ये अंडरग्राऊंड लाईन झालेली आहे त्या पद्धतीची लाईन ग्रामीण भागात तरी अंडरग्राऊंड लाईन आपल्याला मिळणार आहे. त्याबद्दल MSCB असू दे, आपल्या या अगोदरचे सरकार असू दे आणि आपली तिन्ही आमदार जे लोकनेते आप्पा, युवा आमदार सितीश ठाकूर, राजेश पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले होते. आणि योगायोगाने त्या सभेत मी देखील ग्रामीण भागाचे प्रश्न मांडण्यासाठी उपस्थित होतो आणि आज खूप आनंद होत आहे. आज मी उपमहापौर आहे आणि एक चांगली बातमी, संपूर्ण डेटा आपल्याकडे त्या बाबतीत आलेला आहे. कोणत्या पद्धतीने LT आणि ST लाईन अंडरग्राऊंड होणार आहेत समुद्र किनाऱ्यापासून 3 किलोमीटर, त्याचं संपूर्ण ड्रॉइंग आपल्याकडे आलेलं आहे. आणि मला वाटतं वसईकरासाठी खूप चांगली बातमी आहे आणि MSCBचे त्यासाठी मनापासून मी आभार मानतोय. खूप मेहनत त्या लोकांनी घेतलेली आहे, चांगलं एस्टिमेट बनवलेलं होतं. आम्हाला वाटलेलं की कदाचित आपल्या वसई तालुक्याला ढावळलं जाईल, परंतु आज आनंदाची बातमी आपल्या पुढे आलेली आहे की त्या शिव इलेक्ट्रिकला वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे आणि एका महिन्याभरामध्ये कामाला सुरुवात होईल. साधारणतः मला वाटतं 2 ते 2.5 वर्षात हे प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि वसईला चांगले दिवस येतील. त्या बाबतीत आज महत्त्वाची बैठक झालेली आहे. आम्ही त्यांना तसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. जे आपले मिनी पिलर्स आहेत, जे आपले डिस्ट्रीब्युशन बॉक्स खाली आहेत, त्यांची हाईट वाढवणे, त्याचप्रमाणे जे ट्रान्सफॉर्मर खाली आहेत त्यांची देखील हाईट वाढवली जाणार आहेत. तसं मला वाटतं गेल्या 4-5 वर्षात आम्ही कंटिन्युअसली त्यांच्या फॉलोअपमध्ये आहोत आणि बऱ्यापैकी काही मिनी पिलरची हाईट्स त्यांनी वाढवलेल्या आहेत, ट्रान्सफॉर्मरची हाईट वाढवलेली आहेत, ट्रान्सफॉर्मरला सेफ्टी लावलेले आहेत आणि यापुढेही ते लावणार आहेत. मध्ये एक इन्सिडंट आपलं डांगे टॉवरला आपलं एक इन्सिडंट झालेलं होतं. त्यावेळेला देखील पालघरमधनं त्यांचे काहीतरी इन्स्पेक्टर आलेले होते आणि त्यांनी काही गाईडलाईन्स त्यांना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने मिनी पिलर्स असू दे, डिस्ट्रीब्युशन बॉक्स असू दे किंवा ट्रान्सफॉर्मर असू दे, हे सगळ्यांची हाईट वाढवली जाणार आहे असे आजच्या सभेत देखील त्यांनी आमच्या समोर सांगितलेलं आहे. मला वाटतं पावसाळ्यापर्यंत तेही काम ते पूर्ण करतील आणि जर त्यासाठी DPC मधनं वगैरे ज्या ज्या ठिकाणी त्यांना आमची गरज लागेल
त्या ठिकाणी नक्कीच आम्ही फॉलोअप घेऊ आणि ह्या कामासाठी त्यांना फंड उपलब्ध करून देऊ.